महाराष्ट्राच्या स्तरावर आणि देशाच्या स्तरावर चिपळूण बाबतीतला जो गाजला जातोय तो म्हणजे लोटे परशुरामला येणारा कुठचा तरी एक प्रकल्प. बरोबर आहे ना? काय लक्ष्मी ऑर्गॅनिक, ते पण किती लोक विद्वान आहेत बघा. काही लोकांनी टाकले ते हृदय सामंतची पण पार्टनरशिप आहे. मला सोशल मीडियाच्या काही लोकांना, माझ्या मित्रांना विनंती करायची आहे की एवढा चिंधीचं हृदय सामंत नाही की एखादा प्रकल्प जर माझ्या चिपळूणकरांच्या आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरामध्ये होणार नाही. पण हे सगळं करत असताना त्याची आपण माहिती घेतली पाहिजे. नक्की तो प्रकल्प काय चाललेला आहे. मग अशी मला कोणीतरी खेडला सांगितलं की ते केमिकल तयार पण झालं. म्हणजे ते तयार झालं मला माहित नाही, तुम्हाला कसं काय कळलं? नाही, काल रात्री कळलं. अरे भाऊ, तुमच्या रात्रीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. ते सांगणारे आधी शुद्धीत होते की नाही बघा. नंतर मी तिथनं माझ्या डिपार्टमेंटला फोन केला, तिथनं मी MPCBला फोन केला. तर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाहिजे म्हणून चर्चेला हा मुद्दा भविष्यामध्ये येणार आहे म्हणून सांगून ठेवतो. कुठेही मॅन्युफॅक्चरिंग चालू नाही. फ्लोरिन क्रिएट करण्याचं काम फक्त इथे चालू आहे. जी कंपनी इटलीमध्ये होती त्या इटलीच्या सगळ्या मशिनरीला केंद्रीय प्रदूषण बोर्डानं मान्यता दिलेली असेल की नाही ते आपण तपासतोय. परंतु जे काही लिक्विड बाहेर पडलं एक टँकर म्हणून जे सांगतायत ते कुठेही एक थेंब देखील जमिनीवर पडलेलं नाही. ते आपण तळोजाला नेलं, त्याचं विघटन केलं आणि ते विघटन केल्यापासून आजपर्यंत तो पदार्थ तिथं तयार देखील होत नाही. 4 ऑक्टोबरला MPCBनं त्यांना नोटीस दिलेली आहे. MPCBनं नोटीस दिल्यानंतर जो खुलासा येईल तो खुलासा आम्ही तज्ज्ञांकडे पाठवणार आहोत आणि तज्ज्ञांकडे पाठवल्यानंतर तज्ज्ञांची कमिटी करून जर तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलं की जे सोशल मीडियावर सांगितलं जातंय, जे सोशल मीडियावर काही टाकलं जातंय त्याचं क्लेरिफिकेशन टाकलं जातंय. 7वीतला मुलगा देखील रासायनिक प्रक्रिया टाकतोय, O2+6 काय ते H2O आणि असं तयार होणार म्हणून, ते पण आपण मान्य करू. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत खात्रीलायक अहवाल येत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये हे काही होणार नाही. हे मला प्रामाणिकपणे इथं सांगायचं आहे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून. खरं तर उद्योगमंत्री म्हणून जमीन देणं आणि इंडस्ट्री सुरू करणं इथपर्यंत माझ्याकडे आहे. बाकीचा सगळा विभाग जो आहे तो चितळे साहेब तुम्हाला माहीत असेल पर्यावरणाकडे जातो. तरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सगळी माहिती घेतलेली आहे. चिपळूणकरांनी नाही, जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांनी पालकमंत्री म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा की कुठेही वाईट जर होत असेल तर मी पालकमंत्री म्हणून ते व्हायला देणार नाही. हे मुद्दाम मी चिपळूणमध्ये येऊन सांगतोय. कारण उद्यापासून परत काहीतरी टुकटुक फार करतात आली. सोशल मीडियावर टाईप करायचं आणि पुढं पाठवून द्यायचं. पुढचा लेखक त्याच्यात काहीतरी ऍड करतो, तो पुढं पाठवतो. पुढचा लेखक त्याच्यात अजून काहीतरी H2O टाकतो, तो पुढं पाठवतो. तर परवा मला रात्री 3 वाजता फोन आला, साहेब तो व्हिडिओ वाचा. एक कोणतरी असा माणूस आहे आणि तो काहीतरी हिंदीमध्ये की मराठीमध्ये काहीतरी सांगतो. मी तर खरं आजारपणातनं उठलो होतो तर रात्री 3 वाजता नाही, जिल्ह्याचं असं होणार आहे, जिल्ह्याचं तसं होणार आहे म्हटलं. रात्रभरात मी ते वाचलं नाही आणि काहीतरी घडलं. तो उदय सामंत झोपला होता म्हणून तसं घडलं, असं व्हायला नको. पण रात्री 3 वाजता मी जेव्हा बघितलं 3 वाजताच माझी झोप उडाली आणि ती रात्र मी ही माहिती घेण्यामध्ये काढली. त्याच्यामुळे प्रशांतजी मला देखील आपल्याला विनंती करायची आहे, चव्हाण साहेब आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की अशा पद्धतीचे गैरसमज जेव्हा पसरवले जातात तेव्हा त्याची खात्री करण्यासाठी 100% त्या अधिकाऱ्यांचा संच देखील मी तुमच्याकडे पाठवून देतो. तुम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा. असोसिएशनच्या लोकांशी देखील काल मी चर्चा केलेली आहे, त्यांनी देखील मला त्याच्यातल्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा देखील अभ्यास करा. परंतु याचा शेवट काय तर आपल्याला त्रास होईल असं लोटे परशुरामच्या MIDC मध्ये काही होणार नाही. त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.